बलिप्रतिपदा आहे. काय आहे? बलिप्रतिपदा. हा दिवाळीचा चौथा दिवस. दिवाळी हा तुमचा आवडता सण आणि त्या दिवाळीमधला चौथा दिवस आहे जो कार्तिक शुद्ध प्रतिपदेला येतो. या दिवशी दैत्य राजा बलीचे पूजन केले जाते. आता बलिराजाचं कधी नाव ऐकलं का तुम्ही? हा, तुम्ही हिरण्यकश्यपचं नाव ऐकलं कधी? तर या हिरण्यकश्यपचा मुलगा भक्त प्रल्हाद आणि त्या भक्त प्रल्हादचा नातू कोण होता? बाली उर्फ बलिराजा. बलिराजा हा दानव असून सुद्धा तो एवढा चांगला होता, तो राज्यकारभार एवढा चांगला करत होता. त्याच्या काळात प्रजा एवढी सुखी होती की सर्वांना असं वाटायचं की बलिराजाचंच राज्य येऊ. पिढा पिढा टलो आणि बलिराजाचं राज्य येऊ अशी पूर्वीच्या काली, म्हणजे काय एकदम जुन्या पण नाही. मी ज्यावेळी लहान होते त्यावेळी सुद्धा म्हटलं जायचं की पिढा पिढा टलो आणि बलिराजाचं येऊ काय राज्य. ओके, तर एवढा तो राजा चांगला होता. असं काय नाही की दानव असला म्हणून सगळेच खराब असतात, असं काय नाही. कधी कधी आता बघा, इंग्रज आपल्यावर एवढे वर्ष राज्य करून गेले. बऱ्याच इंग्रजांनी भारतीयांवर काय केला? अत्याचार केला. पण त्यातले असे काही इंग्रज होते ज्यांनी काय केलं रे? आपल्यातल्या काही ज्या वाईट गोष्टी होत्या, सती प्रथा बंद केली. म्हणजे हे काहीतरी चांगल्या गोष्टी. मग तसंच दानव वाईट होते, पण त्यातले काही दानव एवढे चांगले होते की त्यांनी जे राज्य केलं ते राज्य पुन्हा येवो असं कधी कधी वाटतं. बरोबर की नाही? मग त्यापैकीच हा बलिराजा. तर बलिराजा एवढा चांगला होता की त्याच्या काळात प्रजा सुखी होती, पण त्याच्या ज्या आजूबाजूचे जे राक्षस होते ते एवढे त्या बलिराजाच्या नकलत ते काय करायचे? देवांवर काय करायचे? अत्याचार करायचे, त्यांना त्रास द्यायचे. आणि मग त्याचा नाश करण्यासाठी एक दिवशी काय केलं? विष्णूने रूप घेतलं. कोणाचं माहितीये? वामन अवतार. काय बोलतात त्याला? एक असा बुटका ब्राह्मणाचं रूप घेतलं. बुटीक ब्राह्मण, समजलं? बुटक्या ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि बलिराजा त्यावेळी त्यानं पूर्ण अगदी तिन्ही लोकांवर त्या बलिराजाचं राज्य होतं. त्याच्यामुळं त्याने एक यज्ञ करायचं ठरवलं होतं. आणि यज्ञाच्या याच्यात त्याने असं सांगितलं की जो कोणी माझ्याकडं याचक येईल त्याला मी जे पाहिजे ते देईन. आणि मग विष्णूनं काय केलं? एक बटीक ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि त्यानं सांगितलं की मला फक्त 3 पावलांची जागा पाहिजे. काय पाहिजे? फक्त 3 पावलांची जागा. मग आता 3 पावलांची जागा म्हटल्यानंतर बलिराजाने सांगितलं अरे मागायचं तर जरा काहीतरी चांगलं मागायचं. 3 पावलांची जागा म्हणजे 3 पाऊल म्हणजे किती? एवढी जागा. बरोबर ना? आता हा ब्राह्मण आहे. बलिराजाने ओळखलं नव्हतं, पण त्यावेळी जे दैत्य गुरु होते त्यांनी ओळखलं की हा जो बटीक ब्राह्मण आहे तो काहीतरी साधारण ब्राह्मण नसून विष्णूने रूप धारण केलं. हे त्यांच्या त्या दैत्य राजा जे म्हणजे त्यांचे जे गुरु होते त्यांनी ओळखलं. आणि मग त्यांनी सांगितलं की तू असं वरदान का देऊ नकोस, कारण हा जो ब्राह्मण आहे तो सर्वसाधारण नाही आहे. पण त्यावेळी बलिराजाने सांगितलं मी एकदा वचन दिलं, त्यामुळे आता मी वचनाच्या पाठीमागे जाणार नाही. ते कोणीही असो, मी जे वचन दिले ते मी पूर्ण करणार. आणि मग त्यांनी पहिल्या 2 पावलांमध्ये पृथ्वी स्वर्ग सगळं जिंकलं. सगळं 2 पावलातच हे केलं. पहिला पाऊल पृथ्वीवर टाकला, पूर्ण पृथ्वी. दुसरं पाऊल कुठं टाकला? स्वर्गात टाकलं, पूर्ण स्वर्ग हे केलं. मग आता तिसरं पाऊल कुठं टाकलं? तिसरं पाऊल मी टाकणार कुठं असं बलिराजाला विचारल्यानंतर त्याने सांगितलं, ते नम्रपणे खाली बसले आणि त्याने सांगितलं माझ्या डोक्यावर मस्तकावर तिसरं पाऊल ठेवा. आणि मग त्या बटीक ब्राह्मणानं म्हणजेच विष्णूने काय केलं? आपलं तिसरं पाऊल बलिराजाच्या मस्तकावर ठेवल्यानंतर बलिराजाचं मस्तक जे होतं ते कुठं गेलं? पाताळात गेलं. पाताळात गेलं. पण
गोष्ट अशी की माहीत असून सुद्धा बळीराजा पाठीमागं सरकला का? नाही. स्वतःनं दिलेलं वचन त्यांनी बरोबर पाळलं आणि म्हणून विष्णू त्यावेळी त्याच्यावर प्रसन्न झाले आणि मग त्यावेळी त्याने सांगितलं की तुला जे काय पाहिजे ते माग. आणि मग त्यानं हे केलं की मी वर्षातून एकदा कुठे येणार? पृथ्वीवर येणार. आणि तेव्हापासून दर बलिप्रतिपदेच्या दिवशी बलिराजाची पूजा केली जाते. समजलं ही माहिती? तर असं आहे बलिप्रतिपदेची पूजा. ओके.